नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज बघा, आत्ता 5 मिनिटापूर्वी पाऊस उघडलेला आहे, तर मी म्हणलं चला तुम्हाला दाखवते। हे बघा, मसाल्याचं झाड आहे हे। तर हे मसाल्याचं झाड खूप मोठं झालंय, तर त्याला मी कुंडीतून काढून दुसरीकडे लावेन। आणि हे गवती चहाचं झाड लावलं होतं, ते आता चांगलं वाढीला लागले, पण हे जरा झाड वाळल्यासारखं झालंय। त्याला मी कटिंग करून घेईन आणि बघू, फुटलं तर फुटलं परत। आणि हे बघा, तुम्हाला कृष्णफळाचा व्हिडिओ केला होता मागं मी, त्याचा मी सरबत पण करून दाखवला होता। तर हे कृष्णफळाचा सगळा मंडपच घातलेला आहे आम्ही। तर हा बघा, सर्व मंडप घातलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, इकडे वरच्या साईडला पण एक आंब्याचं झाड आहे, पलीकडच्या साईडला हे। तर ह्या झाडाला पूर्ण त्या कृष्णफळाच्या वेलांनी गुंफून घेतलेलं आहे। तर त्या गुंफून घेतल्यामुळं त्या झाडाला आंबे पण कमीच लागले। पण आता बघा, तुम्हाला दिसत असतील 2-3 कृष्णफळ त्याला लागायला सुरुवात झालेली आहे, लागलेत आता। आता कसं, जुलैमध्ये ह्याला जसा पावसाळा पडतो ना, तसे ह्याची पालवी फुलत जाते आणि त्याला कृष्णफळ लागायला सुरुवात होते। आता कळी तर नाहीत अजून, तर तुम्हाला पुढच्या पण ब्लॉकमध्ये दाखवीन। ह्याची फुलं पण खूप छान असतात आणि ह्याला फळ भरपूर लागतं, ह्याचे भरपूर फायदे आहेत आणि आयुर्वेदिक आहे। आपण ह्याचा सरबत केला तर खूप छान होतो। हा बघा, मंडप पूर्ण गजबरलेला आहे। झाड जरा कट करून घेते इथनं, फुटलं तर बघू, नाही फुटलं तर जरा त्याला शेण लावीन आणि वर शेण लावून घ्यायचं, खालून फूट धरेल। आमटीसाठी कडीपत्ताच नव्हता, तर आपल्या घराच्या बाजूलाच कडीपत्त्याचं झाड आहे। तर हे बघा, किती गजबरलंय झाड। हे छोटंच आहे पण गजबरलंय भरपूर आणि फूट भरपूर आली याला। तर चला कडीपत्ता घेऊन जाऊया आमटीसाठी। तुम्हाला माझे डिप्लेनिंगचे, झाडाचे व घरची डिप्लेनिंग आणि घराच्या अवतीभोवतीची डिप्लेनिंग याचे शॉर्ट ब्लॉग्स पडतील, तर तुम्ही ते आवर्जून बघा। तुम्हाला जर आवडत असले तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ सर्वांना।